जाऊया मैदानामध्ये। प्रथम फलंदाजी करतोय फ्रेंड सर्कल पेंडूर संघ, तर गोलंदाजी करतोय रुद्र विदुराच्या संघ। यामध्ये पुलचा फटका, यामध्ये शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता। एक धाव पूर्ण केली गेली, एका धावनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा होते। पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर आहे। शांताराम गावडे आणि गोट्या गावडे ही जोडगोळी मैदानामध्ये फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडनं बघायला मिळते। तर रुद्र विदुरा स्पोर्ट संघाकडनं सलामीचं षटक सुनील शिरोडकर। दादा गावडे म्हणजे ते शांताराम गावडे संघ नायक आहे, संघ कर्णधार आहे आणि संघ मालक देखील आहे आणि तो आज मैदानामध्ये सलामीसाठी आलाय फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडनं। त्याच्या विपक्ष खेळतोय सुनील शिरोडकर, हा सुद्धा खेळाडू लेजंड क्रिकेटर, बरेचसे क्रिकेट या खेळाडूने गाजवले आहेत। निश्चितपणे पेंडूर गावाचं नाव मोठं केलंय। आज मैदानामध्ये PPL लीग खेळण्यासाठी आलाय। फटका हवेमध्ये आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलाय। शांताराम गावडेची खेळी होईल संपुष्टात। पहिला गडी करवतोय फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचा शांताराम गावडेच्या स्वरूपात वाजवा डीजे शुभम नाईक। वर्णी लागते निलेश नाईक या फलंदाजाची। घोट्या गावडे नॉन स्ट्राईकच्या एंडला आहे। सांघिक धावसंख्येचा विचार, एका गड्याच्या मोबदल्यात एक धाव पहिल्या षटकामध्ये मोठा हादरा दिलाय सुनील शिरोडकरने। रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघासाठी पहिल्या गडी गारद केलाय। लेफ्ट आर्म राऊंड विकेट अशा प्रकारची रणनीती, गोलंदाजी मार्कवर सुनील शिरोडकर। चांगला चेंडू गुडले स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या दिशेने गेलाय। सितुरेका सन्मान दिलाय गोल फलंदाज निलेश नाईकनं। पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व अविरत चाललेली क्रिकेटची स्पर्धा आज मात्र टेनिस क्रिकेट डॉट इनच्या सहाय्यानं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होतंय। चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय। डीप पॉईंट क्षेत्ररक्षक त्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय। एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली जातात आणि 2 धावांना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। शांताराम गावडे स्वस्तात माघारी परतलाय, परंतु नवीन फलंदाज निलेश नाईक मैदानामध्ये आलाय। फटके चेक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय। स्क्वेअर कटचा फटका, 2 धावा मिळाला त्याला। यावेळी मात्र पुलचा फटका, यावेळी मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय। चौकारासाठी चेंडू मार्गस्थ होतोय। सागर शिरोडकर, मंदार आडेलकर या पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत। चांगला चेंडू बघायला होता, पण तेवढाच देखणा फटका निलेशच्या बॅटमधनं। या चौकाराने सांघिक धावसंख्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। पहिल्या विजयाच्या शोधात दोन्ही संघ, एकीकडे आहे रुद्र विदुराज स्पोर्ट, तर दुसरीकडे आहे फ्रेंड सर्कल पेंडूर संघ। दोन्ही संघांसाठी पहिल्या विजयाच्या शोधात असतील। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांसाठी ही पहिला विजय निश्चितपणे फार महत्वाचा असेल। चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय। चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय। चौकाराची कोणी स्कोर काउंटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि 4 धावांना सांघिक धावसंख्या ही 11 धावा पहिल्या षटकाची होते सांगता। एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा या धावफलकावर। प्रथम फलंदाजी करतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतलाय। तो निर्णय सुनील शिरोडकरने दुसऱ्या चेंडूवर अपयशी ठरवलाय। दादा गावडे म्हणजे शांताराम गावडे जो फलंदाज बहरात होता त्याला मात्र माघारी पाठवलंय, परंतु गोट्या गावडे, निलेश नाईक ही जोडगोळी फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडे मैदानामध्ये आहेत। त्यांच्याकडे संधी आहे, त्यांची बरेच वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत। तो क्रिकेटचा अनुभव आज या मैदानावर आपल्याला
पणाला लावत मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. संघाच्या हिताची जी फटकेबाजी आवश्यक आहे ही मैदानामध्ये ती करावी लागते. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला मारायचं नसतं, परंतु काही चेंडूंना सन्मान देत ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये आवश्यक आहे, रणनीती आखत फलंदाजी करणं आवश्यक आहे, ती फलंदाजी आज मैदानामध्ये निलेश नाईक आणि गावडेला सजवावी लागेल. फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी तर सुनील शिरोडकरने पहिल्या षटकामध्ये एक गडी गारद केलाय, 11 धावा खर्ची केल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर अण्णा सावंत. संघर्ष घोडमुख संघाकडे खेळत असताना कित्येकदा अण्णा सावंतने चांगली गोलंदाजी केली, अष्टपैलू कामगिरी केली आहे. आजची अष्टपैलू कामगिरी यावेळी मात्र विदुराच्या स्पोर्ट संघासाठी करणं आवश्यक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा होता, फटका फसला जातोय. यावेळी मात्र फलंदाज मोठा फटका मारण्याचा इरादा होता, बॅटच्या रडाने चेंडू आणण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी अण्णा सावंत यांची बघायला मिळते. दुसरा चेंडू गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर बाहेर वळतोय, लेग ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी यावेळी मात्र बघायला मिळते. गोट्या गावडे थोडासा शांत आहे, परंतु हे वादळ कधीपर्यंत शांत ठेवू शकतो अण्णा सावंत हे थोडं पाहणं तेवढंच औत्सुक्याचा ठरेल. चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणण्याचं काम गोट्या गावडे करतो, परंतु डोक्यावर रगरगत्या उन्हामध्ये डोक्यावर बर्फासारखं बर्फ ठेवून शांत फटकेबाजी करणं आवश्यक आहे. थोडेसे सल्ला मसलत होतोय, कोणती काय चुकतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारचा फटका सजवावा हा इरादा निश्चितपणे एक सजेशन मात्र नॉनस्ट्राईकचा फलंदाज निलेश नाईकनं गोट्यासाठी दिलाय. ते सजेशन कितपत यशस्वी ठरते फ्रेंड सर्कल संघासाठी हे मात्र बघावं लागेल. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईटची खूण पंचांकडनं आले. मंदार आडेलकर मेन पंचांच्या भूमिकेत न तसेच लेग पंचांच्या भूमिकेत सागर शिरोडकर ही जोडगोळी पंचांची आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. यावेळी मात्र फटका फसलाय, चेंडू खाली निश्चितपणे नो मॅन्स लँड्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, थोडासा मिसफिल्ड होते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. यावेळी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावांना सांघिक धावसंख्या ही 14 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर आहे. शांताराम गावडे लवकर माघारी परतल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ. सांघिक धावसंख्येवर 14 धावा या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मोठा फटका यावेळी मात्र मिड विकेट खाऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र झेल टिपला जातोय. दुसरा गडी गारदोतोय 14 या धावसंख्येवर. जाऊया DJ कडे. सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय ते निलेश नाईक. त्याच्या समवेत दर्शन परब नावाचा एक युवा फलंदाज. तर समोर गोलंदाज आहे अण्णा सावंत. भूतकाळामध्ये या गोलंदाजानं कित्येकदा अनेक फलंदाजांना नाचवलंय, परंतु त्याच्या समोर युवा टॅलेंट दर्शन परब फलंदाजी मार्कवर. दर्शन अण्णा सावंतच्या विरुद्ध मोठे फटके मारणार की संयमी फलंदाजी करणार हे सांगण्यासाठी चांगला फटका, पुलचा फटका यावेळी मात्र बघायला मिळतोय, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चौकारासाठी चेंडू जातोय. या चौकाराने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. अण्णा सावंतच्या या अंतिम चेंडूवर एक मोठा फटका युवा फलंदाजाचा एक आत्मविश्वास निश्चितपणे देऊन जाईल दर्शन सावंतला आणि सांघिक धावसंख्येमध्ये वृद्धी झाली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा या धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पण रणनीती आखावी लागतील आणि रणनीती आखत असताना संघाला एक मजबूत टोटलमध्ये नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. निलेश नाईक अनुभव शेअर करतो युवा फलंदाज दर्शन परब सोबत, परंतु मैदानामध्ये आणखी एक षटक टाकण्यासाठी वैयक्तिक दुसरं षटक तर सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय सुनील शिरोडकर. निलेश नाईक, सुनील शिरोडकर एकमेकांवर अनेकदा क्रिकेट खेळलेत.
एक सोबत क्रिकेट खेळलेत प्रत्येक दोघांना एकमेकांचे कच्चे दुवे प्लस पॉईंट माहिती आहेत, परंतु कच्च्या दुव्यावर निश्चितपणे काम करत मात्र यावेळी मात्र दोन्ही खेळाडूंना एक चांगला खेळ मैदानामध्ये करणं आवश्यक आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहेत आणि तो विजय मिळवण्यासाठी क्रिकेटचं हे युद्ध मैदानामध्ये आहे. PPL 2025 पर्व 11. यावेळी मात्र लेग साईडला स्टेअर केलाय चेंडू 21 धावेसाठी निश्चितपणे युवा फलंदाजाला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. कदाचित रणनीती असेल निलेश नाईक शेवटपर्यंत मैदानामध्ये राहावं आणि त्यानंतर मात्र काही अंतिम षटकामध्ये आक्रमण करावं असा प्रकारचा रणनीती कदाचित फ्रेंड सर्कल पेंडूर संघाची असेल. त्यामुळे त्यांनी युवा फलंदाजाच्या दर्शन परबला स्ट्राईकवर आणलंय. आक्रमक फटके दर्शनने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला होता आणि सांघिक धावसंख्या 19 धावा ही 2 गड्यांच्या मोबदल्यात लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्जाचा गोलंदाज त्यांनी सुनील शिरोडकर या मात्र जबरदस्त फटका बघायला मिळतोय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवण्याचा इरादा फलंदाजाचा होता, परंतु सरते शेवटी एकच धाव मिळते. 20 धावा या धावफलकावर पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर तिसरं षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. निलेश नाईक यावेळी मात्र संघाचा तारणहार म्हणून पुढे यावं लागेल. फलंदाजी समयोचित फलंदाजी करावी लागेल. अपील तर जरूर केलं होतं पंचांकडे, परंतु अपील हे पेटवून लावते दोन्ही अनुभवी पंच सागर शिरोडकर आणि मंदार हाडेलकर हे आज या मैदानामध्ये या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. तर सुनील शिरोडकर 3 चेंडू हाताळतोय, 3 चेंडू 2 धावा खर्च करतोय. स्क्वेअर कटचा हा फटका पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 धाव रोखू शकणार नाही आहे. एका धावने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावा. मोठे फटके येत नाहीये, परंतु एकेरी दुहेरी धावाची सांगड घालत दोन्ही फलंदाज मात्र धावफलक घालता ठेवण्याचं काम करतायत. कदाचित खराब चेंडू येईल आणि त्यावर मोठा फटका मारेल असा प्रकारचा इरादा करायची त्यांचा असेल. मोठा फटका मारण्याचा इरादा होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये दर्शन परबच्या, परंतु संघ चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल शेष, कोणासाठी ठरेल तो विशेष हे मात्र बघावं लागेल. त्याच प्रकारचे हायलाइट मात्र यावेळी मात्र ॲक्शन रिप्ले बघायला मिळतो. या अंतिम चेंडूवर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 घड्यांच्या मोबदल्यात 21 धावा या धावफलकावर अड्डीचे. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. 7च्या सरासरीने धावगती राखण्याचा प्रयत्न केला गेला. तो फ्रेंड सर्कल पेंडूर संघाने 3 वेळा विजेतेपद या संघानं पटकावलंय 11 पर्वामध्ये आणि आतापर्यंत 10 पर्व झाली, त्यामध्ये 3 वेळा विजेतेपद पटकावलंय. यावेळी मात्र ते स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक तैनात असताना मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. सांघिक धावसंख्या धावून पोहोचेल 23 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर 4थ्या षटकाची वर्णी लागते गण्या पाय नाईक या गोलंदाजाची. ती विदुराज स्पोर्ट्स संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय थोडासा आंगला दिसताना दिसतोय तो फ्रेंड सर्कल पेंडू संघाच्या बाजूनं. तर मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये. चेंडू हा जातोय चौकारासाठी. या चौकाराने सांघिक धावसंख्या 27 धावा धावफलकावर. निलेश नाईक एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधनं धावा या येणं फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी खूप आवश्यक आहेत. समोर युवा फलंदाज दर्शन परब आहे, त्याला साथ द्यावी लागेल.
परंतु अंतिम 2 षटकं असतील आणि या 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. एक सन्मानजनक 55 ते 60 धावा धावफलकावर लावणं आवश्यक आहे. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला, चेंडू जमिनीला दान केला गेलाय. परंतु यावेळी मात्र फलंदाजानं म्हटलं असेल क्षेत्ररक्षकाला थँक्यू व्हेरी मच, मला एक संधी दिली, आता त्या संधीचा मी फायदा उठवणार आणि मोठमोठे फटके मारत प्रतिस्पर्धी संघाला एक दणका देणार, अशा प्रकारचा इरादा निश्चितपणे निलेश नाईकच्या मनामध्ये असेल. परंतु गण्या ची गोलंदाजी निश्चितपणे चांगली कमबॅक करणार, ही गोलंदाजी चांगली जी गोलंदाजी बघायला 4 चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. 4 चेंडू अखेरीस सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर, 4थ्या षटकातील 5वा चेंडू गोलंदाजी बरोबर गण्या. अख्खूट टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, चेंडू मार्गस्थ होतोय, येतोय षटकार. निलेश नाईक ऑन फायर. सांघिक धावसंख्या 35 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडू मध्ये विचार करायला गेला तर मात्र 14 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये. 1 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी धावा, अशा प्रकारचा लेखाजोखा यावेळी मात्र या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अंतिम चेंडू या षटकातील कन्या स्ट्राईक एंडवर. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा इरादा होता. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. 91 सांघिक धावसंख्या ही 36 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकामध्ये बघायला गेलं तर 7च्या सरासरीने धावगडी राखण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र बघायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये धावा वसूल केल्या आणि यावेळी मात्र 4 षटका अखेरीस सांघिक धावसंख्या ही 2 घड्यांच्या मोबदल्यात ही 36 धावा धावफलकावर लागतात. अंतिम षटक प्रगतीपथावर असेल. कोणता गोलंदाज रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाजीसाठी येईल हे मात्र बघावं लागेल. परंतु निलेश नाईक आणि दर्शन परबला मात्र मोठी फटकेबाजी या अंतिम षटकामध्ये करणं आवश्यक आहे. 4थ्या षटकामध्ये आक्रमण केलं गेलं, 14 धावा वसूल केल्या गेल्या त्या गण्या पायनाईकच्या गोलंदाजीवर आणि तीच फलंदाजीची अपेक्षा ही फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी असेल. रणनीती आखली गेली अंतिम षटकासाठी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. यश सावंत नावाचा गोलंदाजसाठी येईल. परंतु स्ट्राईक एंडच्या दिशेनं निलेश नाईक आहे. आतापर्यंत निलेश नाईकनं जर बघायला गेलं तर 1 षटकार, 3 चौकार, अशा प्रकारची खेळी त्याच्या बॅटनं आपल्याला बघायला मिळते. ते फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी. रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघ 4 षटकामध्ये 36 धावावर रोखलंय. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आला. यश सावंत नावाचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर विकेट सज्ज असेल. अख्खूट टप्प्याचा चेंडू, या मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईटची खूण पंचांकडनं आली आहे. 37 धावा या धावफलकावर लागल्यात. अतिरिक्त धाव आल्यानंतर 37 धावा धावफलकावर लागल्या 2 घड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुलटॉर प्रकारचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, चेंडू सीमारेषेचा करतोय उल्लंघन. चौकाराचं बटन दाबलं यावेळी तर निलेश नाईकनं आणि चौकारनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावर. 4था चौकार निलेशच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतोय. 1 षटकार काऊ करून क्षेत्रामध्ये त्याने मारला होता. स्टॉक ओव्हरच्या षटकामध्ये निश्चितपणे हा खेळाडू जाणला जातो मोठे फटके खेळण्यासाठी आणि ती फटकेबाजी आज मैदानामध्ये निलेशच्या बॅटमधनं येणं अपेक्षित असेल ते फ्रेंड सर्कल पेंडूर संघाला. परंतु 4 षटकामध्ये 36 धावावर रोखलं होतं आणि तीच गोलंदाजी अपेक्षित असेल ते रुद्र विदुराच्या स्पोर्ट्स संघाला, ती यश सावंतकडनं. अख्खूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा, पंचांनी घोषित क्षेत्रामध्ये गेलेल्या चेंडूची खूण केली आहे. 1 धाव मिळाली. 42 धावा धावफलकावर. 42 धावा धावफलकावर या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 4 चेंडूवर निश्चितपणे 10 ते 15 धावा वसूल करण्याचा इरादा हा निलेशचा असेल. सांघिक धावसंख्या ही 42 धावा 2 घड्यांच्या मोबदल्यात. शांताराम गावडे लवकर माघारी परतला, गोट्या गावडे माघारी परतला, परंतु मैदानामध्ये निलेश नाईक आणि
दर्शन परबने संघाचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न केलाय. आणखी एक मोठा फटका निलेश नाईकच्या बॅटमधनं षटकार मारतात. निश्चितपणे एक मोठी फटकेबाजी निलेशच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळते. सांघिक धावसंख्या ह्या 48 धावा धावफलकावर लागतायत. स्पर्धेदरम्यान मळेवाडगावचे सुपुत्र सागर धुरी, ऋत्विक मुळीक आणि मयुरेश माळकर यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खास या मळेवाड गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी हे खेळाडू आज मैदानामध्ये आले. सांघिक धावसंख्या 48 धावा धावफलकावर. आणखी एका मोठा फटका यश सावंतवर आक्रमण केलं गेलंय. मोठा फटका सीमारेषेचा करतोय उल्लंघन. यावेळी मात्र निलेश नाईकने चौकार आणि षटकाराचं बटन दाबलंय आणि ते बटन दाब असताना आता संघाच्या हिताची फटकेबाजी मैदानामध्ये झाली आहे. 54 धावा या धावफलकावर लागल्या. जाऊया डीजे कडे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि वैयक्तिक 18 चेंडूमध्ये 43 धावांची बहारदार अशी खेळी निलेशची बघायला मिळते. या सामन्यातील निश्चितपणे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लावण्याची नामी संधी निलेशकडे आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सांघिक वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय तो निलेश नाईक. विनंती असेल लाईनमन जे खेळाडू आहे त्यांनी लाईनमनची भूमिका बजवायची आहे. मोठा फटका मारण्याचा इरादा, गतीमध्ये परिवर्तन केलंय. ज्यावेळी मात्र सांघिक धावसंख्या आता पोहोचली आहे ती 54 धावा. वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय निलेश नाईक. पंचांनी नोची खूण केली आहे. चौकाराच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय आणि चौकारानं सांघिक धावसंख्या पोहोचेल प्लस नोची खूण पंचांकडनं आली आहे आणि नोची खूण पंचांकडनं येताना फ्री हिट घेऊन आली आहे. सांघिक धावसंख्या 59 धावा. निश्चितपणे अजूनही संधी आहे निलेशकडे. वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय. 3 धावांची गरज या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बनवण्यासाठी. अजूनही त्याला 3 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल फ्री हिटचा हा चेंडू. मोठा फटका जरूर मारलाय. यावेळी मात्र लेग साइडच्या दिशेनं एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यावेळी मात्र तिसरी धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. 20 चेंडू 49 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आणि सांघिक धावसंख्येचा विचार 61 धावा बनवल्या गेल्या. धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड सर्कल पेंडूर संघ 62 धावांचं लक्ष्य असेल आणि 62 धावांचं लक्ष्य निश्चितपणे तुमच्या समोर सादर करेल तळवणे गावचा एक बुलंद आवाज सुरेंद्र मिस्त्री सर. परंतु मैदानामध्ये आणखी एक महत्वाचा सामना आपल्याला बघायला मिळेल. म्हाळसा घोडेमुख विपक्ष आई भवाई स्पोर्ट संघ. विनंती असेल दोन्ही संघाचे खेळाडू संघ कर्णधार सलामी या तर नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आई भवाई स्पोर्ट संघ आणि म्हाळसा घोडेमुख संघ. म्हाळसा घोडेमुख संघ आई भवाई स्पोर्ट संघ
नाणेफेकीसाठी त्वरित या आणि या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपले दिसतील साई गावडे आणि मनोहर राऊत. या स्पर्धेदरम्यान 20 चेंडूमध्ये 49 धावा बनवल्या निलेश नाईकने आणि त्यासाठी मात्र त्याला 100 रुपयाचं बक्षीस देत आहे. गजानन वैद्य यांच्याकडनं निलेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. निलेश नाईकने सामना संपल्यानंतर हे पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि मायक्रोफोन मध्ये होईल बदल. सुरेंद्र मेस्त्री तुमच्या समोर जोडले जातील. एका मालवणीचा बुलंद आवाज. साई गावडे आणि मनोहर राऊत कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. साई गावडे आणि मनोहर राऊत. मनोहर राऊत जवळपास कुठे असतील कृपया यायचे आहे. या सामन्याची पंचगिरी करायची आहे. मनोहर राऊत आणि साई गावडे. त्यानंतर मायक्रोफोन मध्ये होईल बदल. तुमच्या सोबत जोडले जात आहेत सुरेंद्र मेस्त्री सर. हॅलो, धन्यवाद राहुल मांजरेकर सर. पेंडूर प्रीमियर लीग 2025 दुपारचं सत्र पुन्हा एकदा मी सुरेंद्र मेसी सर्व क्रीडा रसिकांचा खूप खूप स्वागत करताय. स्पर्धेदरम्यान चालू असलेलो सामनो स्पर्धेदरम्यान सागर दुरी साहेबांकडून 500 रुपयाची देणगी. ऋत्विक मुळीक 200 रुपये. गौरेश मुळीक 200 रुपये. विनंती असा मंडळाचे कार्यकर्ते अनंत एका सुपारीचा झाड देऊन त्याचं स्वागत. आपण कोकणात असाच आणि कोकणात सुपारीचे झाड फेमस आणि सुपारीचा झाड देऊन स्वागत तीर्थ केलं जाता सागर दुरी साहेबांचा. स्पर्धेदरम्यान मयूर माळकर परिसर असा तर विनंती असा मयूर व्यासपीठावर स्थानपन्न होऊचा. सागर शिरोडकर यांच्या आग्रहाची विनंती तुमका. स्पर्धेदरम्यान प्रशांत चंद्रकांत नाईक रोख रुपये 5,000ची देणगी आले मंडळातर्फे. धन्यवाद. ज्या ज्या दात्यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केलं या पेंडूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व दात्यांचं खूप खूप स्वागत. 30 चेंडूत 62 धावांची गरज आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सलामीची पिनीची जोडी. स्ट्रायकर विकास गावडे आणि नॉन स्ट्राइक एंडवर यश चव्हाण ही जोडी. छोटा पॅकेज बडा धमाका जगा गणलो जाता. ताकदीचे फटके मारण्यात माहीर असलेला फलंदाज विकास दिसता स्क्रीनवर. गोलंदाजीत पहिला षटक घेऊन गोलंदाजाचं नाव साहिल नाईक नावाचं गोलंदाज. पहिलो चेंडू आखू टप्प्याचो भिरकावडलो दिलं जातं. गोट्या गावडे थोडंसं फंबल होतं पहिल्या प्रयत्नात. बघता बघता माफ करा अतिरिक्त खेळाडू माफ करा दया राहुल. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केले जातात.
दयाराव थोडेसे ढिले दिसले, त्यामुळे 2 धावा मिळाले. 2 धावांनी स्वतःचा संघाचा खाता. 30 चेंडूत 62 धावांची गरज असताना स्ट्राईकवर विकास, नॉन स्ट्राईक एंडवर यश सावंत. पुढील चेंडू साईजो. आकुट टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा होईलो. भिरकाटलेलो चेंडू वाईड चोप्र. या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या ज्याच्या नावावर 20 चेंडूत 49 धावांची बहारदार खेळी. मोठो फटको, फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक तर लांबून येता आणि मोजमाप करू विसरलो. झेल कसोटी बुजो. बघता बघता 3 धावा पूर्ण केले गेले. या 3 धावेच्या मदतीन धावसंख्या आकार दिलो गेलो. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. पहिल्या 2 चेंडूचा विचार गेलो तर धावसंख्या बिनबाद 10. प्रतिषटक 12.5 रन प्रति ओव्हर काढूचे लागतले. सामनो जिंकायचो असा तर रुद्र विदुराज संघाक. साहिलचा पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू. मोठा फटको हाणण्याचा प्रयत्न. फलंदाज मोठा फटको मारता मारता निर्धाव चेंडू गेलो. चांगली गोलंदाजी, साहिरची वापसी करणारी गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी साहिलची. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. निश्चितपणे फक्त चेंडू दिशा दाखवली आणि बघता बघता चेंडू गेलो सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. डीजे. पहिल्या 4 चेंडूचा विचार केलो गेलो. धावसंख्या धाव फलकावर 10. साहिलचा पुढील चेंडू खराब चेंडू. पंचांचा इशारा येलो आमच्याकडे. धावसंख्या 1 ने वधारली अतिरिक्त स्वरूपात. 11 धावा 62 धावांचा पाठलाग. पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 4च चेंडूचा खेळ समाप्त झालो. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपात वाईड. तदनंतर 3 धावा. तदनंतर निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर चौथो चेंडू 4 धावांचो. आणि आता चांगलो चेंडू. निश्चितपणे 1 धाव. एका धावेच्या मतीन धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. जाऊया डीजे कडे. कोट्यातील पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन गोलंदाज शांताराम उर्फ दादा गावडे. एक हरपद मल्लो खेळाडू. दादा गोलंदाजीसाठी सज्ज. आकुट टप्प्याचो मोठो फटको मारण्याचो इरादो. फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक इलो खरो, परंतु वळ्यातून चेंडू पुन्हा एकदा जमिनीत दान केलो गेलो. धावसंख्या 2 ने वधारली. 62 धावांचो पाठलाग. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15. त्यामध्ये 2 चौकार बघू मिळाले. 1 चौकार माफ करा. या इनिंगचा विचार केलो गेलो. हो पुन्हा एकदा मोठं फटको. बघता बघता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खटक्यार बॉट. जाग्यार पलटी. घुडुम मतारी षटकार. डीजे.
पहिलो सामनो हरल्यानंतर रुद्रविदुराच्या संघानं सलामीच्या जोडीत थोडस बदलाव केलो विकास सोबत यश सावंताक संधी दिली आणि या संधीचा सोना कशा पद्धतीने उठवता हे यश पुन्हा एकदा लांब लचक फटको 6 धावा छत्रपतींचा 6वा मिळाल्या 6 धावा डीजे षटकारांची हॅट्रिक करणारा एक रोख रुपये 501 रुपयाचा बक्षीस परंतु चांगलो चेंडू 6व्या स्टंपवाली गोलंदाजी काय असता हे दाखवून देण्याचा प्रयत्न दादा गावडे यांच्या माध्यमातून धाव संख्या स्थिरावलेली 27 वर जाऊन पोहोचली या सामन्याचा विचार केलो गेलो 2 षटकार यशच्या बॅट मधून चांगलो फटको ताकदवीचो फटको बघता बघता लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलो आणि 2 धावा पूर्ण केले गेले नाणेफेकीसाठी पुढचा सामनो म्हाळसा घोडेमुख विरुद्ध आई भावई या 2 संघादरम्यान पुन्हा एकदा चांगलो फटको 1 धाव तर निश्चितच परिपूर्ण केली जाता आणि एका धावेवर समाधान या एका धावेनिशी धाव संख्या धाव फलकावर 30 बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त झालो धाव संख्या बिन 32 या स्पर्धेतील 7वां सामनो म्हाळसा घोडेमुख विरुद्ध आई भावई या 2 संघादरम्यान नाणेफेकीचं कौल बघूया कोणाच्या कोट्यात जाता टॉस का बॉस कोण होता समीर वैद्य निश्चितपणे म्हाळसा घोडेमुख संघ नाणेफेक कौल जिंकता पहिल्या 2 षटकांचा विचार केलो गेलो की 62 धावांचा पाठलाग पहिल्या षटकात 13 धावा 5व्या चेंडूवर सुटलेलो झेल कितको महागडं ठरलो या यश सावंतान दाखवून दिल्यान म्हाळसा घोडेमुख संघाच्या सर्व खेळाडूंनी डगआउट ऑफ साइडच्या दिशेने दिसता त्या डगआउट मध्ये जमाचा असा हो 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 काय फटको चेंडू सी मा रे खा पार खणखणीत षटकार डीजे यश आणि विकासने तर संघ मालक महेंद्र नाईक यांच्याकडून 200 रुपयाचा बक्षीस निश्चित पण डायरेक्ट हिट एकच धाव एकेर धावेने धाव संख्या धाव फलकावर 37 62 धावांचा पाठलाग सकाळच्या सतत आपण बघितला की 50-55 धावा हे पहिल्या इनिंग नंतर खूप मोठे वाटत होते कारण चेसिंग होत नव्हता त्यानंतर दुपारच्या सत्राचा विचार केलो गेलो धाव संख्या धाव फलकावर 37 62 धावांचा पाठलाग आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी साहिल नाईकची वापसी करणारी गोलंदाजी म्हणा हरकत नाही आखो टप्प्याचा चेंडू बघता बघता क्षेत्ररक्षक असा करो त्याच्या कपाळावरसून खणखणीत षटकार डीजे धाव संख्या धाव फलकावर 43 साहिलवर जोरदार प्रहार केलो जाता
आणि चेंडू अडवलो जाता बांधाक लागान, परिणामी निर्धाव चेंडू गणलो जाता. धाव संख्या 43. ज्यावेळी पहिलो सामनो हारल्यानंतर विकासान ठरयल्यान माझ्या समेत यश सावंत नावाचो फलंदाज येतलो माका साथ देण्यासाठी, आणि जेवण कितके जेले काय कळाक नाही. दोघांनी षटकारांची आतषबाजी सुरुवात केल्यानी चांगलो चेंडू, साहिलचो वापसी करणारो चेंडू. बघता बघता षटकाची झाली सांगता. धाव संख्या स्थिरावलेली 43. अजूनही 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. असा वाटायला लागला की ज्यावेळी यशचो झेल सुटलो त्यावेळी शांतारामवर जो तडाखो बसले, लागोपाठ यशच्या बॅट पण 2 षटकार बघू मिळाले. आतापर्यंत या मॅचचो, या इनिंगचो विचार केलो गेलो तर यश सावंत 3 षटकारांनिशी खेळटा आणि 1 चौकारांनिशी अशी नटलेली ही खेळी यश सावंतची. आणि त्याला साथ देणारो विकास गावडे 1 षटकारांनिशी खेळटा. आतापर्यंत 43 धावांची बहारदार साजेदारी, भागीदारी काय असता ह्यो दाखवून देण्याचा प्रयत्न यश सावंत आणि विकास गावडे करताना दिसतात. पुढच्या सामन्यातील पंच अच्युत नेमन आणि विनोद वैद्य आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असतात तर निश्चितपणे याची नोंद घेऊची. 12 चेंडूत 19 धावांचो पाठलाग. बदल केलो गेलो गोलंदाजीत. दर्शन नावाचो गोलंदाज वापरलो जाता. दर्शनान वापसी केली तर निश्चितपणे फ्रेंड सर्कलला पेंडूर संघाक महत्वाची भूमिका असतली. दर्शनचो पहिलो चेंडू बघूया कशा पद्धतीचो असतलो. यशसाठी ओव्हरपिच चेंडू, मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, झेल खाली येण्याचो इरादो कव्हरचो खेळाडू थोडंसं चुकता, परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेन धाव संख्या धाव फलकावर 44. म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. दर्शन परत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पॉलिनेन कडून चांगलो चेंडू. निश्चितपणे पडल्यानंतर थोडस बाहेर विकास गावडे थोडस फटको मारण्यात फसता, परिणामी निर्धाव चेंडू गणलो जाता. समीकरण रावला 10 चेंडू आणि 18 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू फसलेलो फटको, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, पुन्हा एकदा झेल सुटलो जाता, परिणामी 2 धावा खर्च केले जातात. या 2 धावेच्या मधील समीकरण थोडासा बदलला जाता. धाव संख्या अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आई भाऊ संघाच्या सर्व खेळाडूंनी पॉलिन कक्षामध्ये येऊचा. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, फसलेलो फटको. दर्शन स्क्रीनवर अजून चेंडू, जोपर्यंत गोट्या गावडे स्क्रीनवर येता चेंडू अडवता. 2 धावा पूर्ण केले गेले. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 48 वर जाऊन पोहोचली. माझे संघ सहकारी गुणलेखक सुरेख पद्धतीचा काउंटिंग करताना दिसतात. गौरेश तांडेल, मी समालोचन जरूर करताय परंतु माका महत्वाची साथ देणारी म्हणजेच गुणलेखकाची असता. मोठो फटको, पुन्हा एकदा फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक दिसता खरो, पुन्हा एकदा झेल जमनिक दान. विकास गावडे काय खाऊन इलय दुपार सत्रात, डाळ भात का आणि काय ता कळना नाही. धाव संख्या धाव फलकावर 50. अजूनही 12 धावांची गरज. सकाळचं सत्र विचित्र पद्धतीचा आणि तदनंतर दुपार सत्रात वाऱ्याची झुळू गेली आणि फलंदाजी अजून बहारात चला फायदो जाऊ लागलो. चांगलो फटको. निश्चितपणे 51 धावांची भागीदारी आतापर्यंत आणि दुसरी धाव पूर्ण म्हणजेच अभेद्य भागीदारी आतापर्यंत 52 धावांची. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. दर्शन परबने फक्त 9 धावा खर्च केले. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचो नियम 6 चेंडू आणि 10 धावा. डीजे
तब्बल 49 धावांची बहारदार खेळी करणारो निलेश नाईक गेलो गोलंदाजीत. फलंदाजीत तशाच पद्धतीची बघूक मिळाली दुसऱ्या इनिंग मध्ये. विकास गावडे आणि यश सावंत 62 धावांचा पाठलाग आणि 52 धावांची भागीदारी. स्लोअर पद्धतीचा चेंडू, एकच धाव, 5 चेंडूत 9 धावांची गरज. विकास गावडे ऑन स्क्रीन. धाव संख्या धाव फलकावर 53, 53, लॉस्ट ऑफ 0 विकेट. 53 धावांची भागीदारी, 62 धावांचा पाठलाग. खराब चेंडू, शांताराम गावडे विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवताना दिसतात. पंचांचा इशारो अजून काही येऊन नाही. अवांतर स्वरूपाची एक धाव. फसलेलो फटको क्षेत्ररक्षक असा करो आणि झेल पुन्हा एकदा जमनीक दान केलो गेलो. असे झेल तुम्ही सोडित राहुल्यात तर मॅच जिकाचा बाजूक राहुला. हाराकिरी भरपूर क्षेत्ररक्षकाकडून बघूक मिळाली. धाव संख्या 56, 6 धावांची गरज, 4 चेंडूत. चांगलो फटको, सेफ शॉट म्हणा हरकत नाही. जो म्हणतो क्षेत्ररक्षक इलो आणि विकास गावडे थोडस फंबल झालो. एकच धाव, 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू मध्ये यश सावंत धोनी स्टाईल मध्ये सामना संपवता की काय. संघाचे नजरा आतापर्यंत चांगली भागीदारी. ओ हो हो हो, मी म्हटलंच होतं यश सावंतच्या बॅट मधून एकतर्फी सामनो बिनबाद. 63 धावा धाव फलकावर. यश सावंत आणि त्याचे संघ सहकारी विकास गावडे आपणांका विनंती आहे की 200 रुपयाचा बक्षीस महेंद्र नाईक यांच्याकडून होता तिचा स्वीकार करूचा. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच बघूया. माझे संघ सहकारी गुणलेखक यश सावंत या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. चांगली फटकेबाजी, 63 धावांची भागीदारी. त्याच्यामध्ये यशचे किती धावा बघूया. माझे संघ सहकारी गुणलेखक किती सांगतात ते. 37 धावा. ज्यांका यश सावंतची फटकेबाजी आवडली असतात त्यांच्यानी जोरदार टाळी वाजवचे.